मित्रांनो पाहू शकता आपण 4-5 दिवसापूर्वी वस्तू निघालेला आहे. एक चांगल्या प्रकारची पाचट कुट्टी या ठिकाणी होती पहा. अतिशय छान असं पाचट कुट्टी होती आणि उन्हाळ्याचं मानतान तर आपल्या शेतासाठी एक चांगल्या प्रकारचं आच्छादन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एक चांगल्या प्रकारचा फुगा या पात्रात होतोय आणि उन्हाळ्यामध्ये पाणी जरी शेतीला कमी पडलं तरी ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता ह्या आच्छादनामुळे चांगली प्रकारची राहते आणि आपल्या ऊसा पिकाचं संवर्धन म्हणा संरक्षण म्हणा चांगल्या प्रकारे आपण होऊ शकतं. आणि पाऊस पडल्यानंतर याच पाचट कुट्टीचं एक चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत आपल्या शेतासाठी ते उपलब्ध होतं पहा. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या शेतातील पाचट न जाळता त्याची जर आपण शेतामध्ये कुट्टी केली तर भविष्यामध्ये रासायनिक खतांना जो होणारा आपला खर्च आहे तो निश्चित कमी होणार आहे आणि आपल्या शेतातील जे काही घटक आहेत जे नैसर्गिकरित्या तयार होतात ते चांगल्या प्रकारे तयार होतील आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती पाहता हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसाठी खत म्हणून भविष्यामध्ये निश्चित उपलब्ध होणार आहे.